एकदम परफेक्ट आणि सुंदर फिनिशिंग येईल असं शिलाई मार्जिन हाईड होईल या पद्धतीने मी तुम्हाला लटकन कसं तयार करायचं ते दाखवणार आहे. तर नमस्कार, मी पुष्पा तुमच्या सगळ्यांचं PM फॅशन या चॅनल मध्ये स्वागत करते. तर मी आज तुम्हाला सुंदर असं लटकन तयार करून दाखवणार आहे. तर इथे मी 2 कापडाचे पीस घेतलेले आहेत, 3.5 इंचाचे येतील चारही बाजूने अशा आकाराचे. आणि सुरुवातीला मी साध्या पद्धतीने लटकन तयार करून दाखवणार आहे. आणि दुसरी पद्धत आहे ती एकदम योग्य आणि परफेक्ट आहे. ती बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे बऱ्याच जणांचं मी बघितलेलं आहे, नेहमी अशाच पद्धतीने करतात ते. मी सुरुवातीला ती पद्धत तुम्हाला दाखवते. तर मी इथे चौरस कापड होतं ते ट्रायंगल मध्ये करून मध्ये त्याच्या नॉट्स टाकून परत ते अजून एक ट्रायंगल मध्ये करून स्टिच केलं. तर ही फिनिशिंग बघायची खूप खराब दिसते आणि याचं आपण जे स्टिच केलेलं मार्जिन आहे ते वरच्या बाजूला पूर्णपणे दिसतं आणि ही योग्य पद्धत नाहीये. तर याच्यामुळे लेहंगा किंवा आपला जो ब्लाउज आहे तो एकदम त्याची फिनिशिंग खराब दिसणार आहे. तर ही पद्धत एकदम चुकीची पद्धत आहे. योग्य पद्धत मी आता तुम्हाला दाखवणार आहे. जो दुसरा चौरस पीस होता तो मी घेतलेला आहे. तर त्या अगोदर आपण उलटी आणि सुईची बाजू हे चेक करून बघणार आहोत. तर मी सुईच्या बाजूने कापड ठेवलं आणि त्याच्यावरतीच नॉट्स ठेवणार आहे. तर इथे बघा, मी आता त्याच्यावरती नॉट्स ठेवणार आहे आणि ते परत फोल्ड करून घेणार आणि मी हे स्टिच करून घेणार आहे. जिथे आपण नॉट्स ठेवलेले आहे तिथून स्टिच करायचे. मी अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडून आता मी पूर्ण ट्रायंगल जो शेप आहे आपला त्याला स्टिच करणार आहे आणि त्याच्या तोंडाच्या बाजूने थोडस ओपन ठेवणार आहे. ही जी जागा ओपन ठेवली आहे ती मी नॉट्स बाहेर खेचण्यासाठी ओपन ठेवलेली आहे. सुईच्या बाजूने मी नाडी अशामुळे शिवली आहे कारण ती नंतर पलटी केल्याच्या नंतर आहे अशी ती आपलं लटकन सुईच्या बाजूनेच तयार होणार आहे. तर इथे ट्रायंगल मध्ये पूर्ण माझं शिवून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी जो कोना आपला बाहेर आलेला आहे त्याला नॉचेस देणार आहे आणि मी जी नॉट्स आहे ती बाहेरच्या साईडला खेचून घेणार आहे. ह्याच्यानंतर मी पूर्ण नाडी बाहेरच्या साईडला ओढून खेचून घेतलेली आहे आणि इथे शेप जो आहे तो आपण हाताने किंवा कुठल्या तरी टोकदार वस्तूने त्याला शेप द्यायचा आहे. जिथे मी ओपन बाजू ठेवली आहे त्या साईडने मी त्या शेपचं पूर्ण टोक मी काढून घेणार आहे. तर इथे बघा, मी स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने कोना काढून घेतला. त्याच्यानंतर जी आपली नाडी आहे ती पुढच्या साईडला थोडीशी खेचून घेतली, जिथे ओपन बाजू आहे तिथपर्यंत. त्या नाडीचे थोडस टोक मी बाहेरच्या साईडला काढलेलं आहे. जिथे ओपन बाजू आहे तिथे मी स्टिच करून घेतलं आणि हे लटकन मी आता पलटी करून दाखवते. तर त्याचा लुक बघा कसा आलेला आहे. तर हे एकदम योग्य पद्धतीने लटकन तयार झालेला आहे. अशा पद्धतीने जर लटकन तयार केलं तर याची फिनिशिंग खूप छान येते. तर याच्या अगोदर तुम्हाला ही पद्धत माहित होते का ते मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. अगोदर केलेलं लटकन बघा आणि आता केलेलं लटकन याच्यात खूप डिफरन्स आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.